करवीर मी आहे. अंबाबाईने संकट काळात मला उचलून धरले तोच करवीर मी आहे. महाराष्ट्रातील देवीच्या 3.5 शक्तिपीठापैकी एक मी आहे. माझी खाद्य संस्कृती म्हणजे तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा. माझी खाद्य संस्कृती म्हणजे तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा. आणि मी घेतलाय काही ऐतिहासिक घटनांचा वसा. कोल्हापुरी साज चपला फेटा मिरची ही प्रसिद्धी आहे ज्यांचा नूर. कोल्हापुरी साज चपला फेटा मिरची ही प्रसिद्धी आहे ज्यांचा नूर. तेच पंचगंगेच्या तीरावर बसलेले शहर कोल्हापूर कोल्हापूर कोल्हापूर. कपिल तीर्थ कोटी तीर्थ कुंभारतळे महारतळे या तळ्यांचे शहर मी कोल्हापूर कोल्हापूर कोल्हापूर. रात्रीची वेळ आहे रात्रीची वेळ आहे वेळेवर काळाची नजर आहे. रात्रीची वेळ आहे वेळेवर काळाची नजर आहे. घरात लेकराची माळ आहे गोठ्यात वासराची गाय आहे. कुठे लग्नाची तयारी आहे तर कुठे श्राद्धाची शोकांतिका आहे. शेतकऱ्याच्या नजरेत एक उमेद आहे पुजाऱ्याच्या पूजेत प्रार्थना आहे. विद्यार्थ्याच्या डोक्यात अभ्यास आहे तर नोकरदाराच्या डोक्यात ध्यास आहे. आज काही नाते जुळत आहे तर काही नाते वकिलासमोर विस्कळत आहे. भावा बहिणींची नोकझोक घरात चालू आहे तर मित्रमैत्रिणींची नोकझोक विद्यालयात चालू आहे. प्रियकराच्या मनात प्रियसीसाठी प्रेम दाटून आले आहे. कोल्हापुरातील प्रसिद्धी पाहून पर्यटकांचे मन भारावून गेले आहे. शेजाऱ्याचं शेजाऱ्याशी पटेना. कोल्हापुरी चपलेच्या दुकानातील गर्दी मात्र हटेना. सासू सुनेचं पटेना कामगाराची एक चूक मालकाला खपेना. चाळीत पाण्यावरून होणारे भांडणं आज काय मिटायचे नाही. चाळीत पाण्यावरून होणारे भांडणं आज काय मिटायचे नाही. अंबाबाईने जणू डोळे झाकले म्हणून आज कोल्हापूरवर येणारं संकट काय हटायचं नाही. शाळेचा कंटाळा असलेली लहान मुले नेहमीप्रमाणे एका सुरात गाणी गातात. सांग सांग भोलेनाथ पाऊस पडेल काय. सांग सांग भोलेनाथ पाऊस पडेल काय. शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय. दररोज कानामागे भोलेनाथानं टाकलेली कविता जणू काही आज मनावर घेतली होती. भोलेनाथानं दररोज कानावर टाकलेली कविता जणू काही आज मनावर घेतली होती. पावसाला उधाण आले सगळे कामे जागोजागी स्थगित झाले. जणू अंबाबाईने कोल्हापुराकडे पाठ फिरवली होती आणि पंचगंगा कोल्हापुराकडे रागाने धावून आली होती. घरात लेकराची माय राहिली नव्हती. गोठ्यात वासराची गाय राहिली नव्हती. शेतकऱ्याची उमेद हरवली होती. पुजाऱ्याची प्रार्थना थांबली होती. कामाचा आणि अभ्यासाचा ध्यास थांबला आहे. विस्कळणारी आणि जुळणारी नाते निभवणारी माणसे आता राहिलीच कुठे होती. प्रियकराच्या मनातील प्रेम व्यक्त करायचं राहूनच गेलं आहे. कारण त्या दोघांनाही पाण्यानं वाहून नेलं आहे. आत्तापर्यंत सासू सुनेचे पटत नव्हते पण आता पाण्यामुळे वाढलेलं त्यांच्यातील अंतर मात्र हटत नव्हते. प्रचंड पावसामुळे पंचगंगेला आला होता पूर आणि त्यात वाहून गेलं होतं कोल्हापूर.